गेला तेव्हा चर्चा जी होती ऑल वी इमॅजिन ॲज लाईटची, त्या दोन्हीमध्ये म्हणजे की समान धागा जर असेल तो छाया कदम हा होता, की आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवणाऱ्या जणू प्रत्येक सिनेमामध्ये छाया कदम हे नाव सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळालं. आणि हा खूप मोठा टप्पा आहे एखाद्या कलाकाराच्या दृष्टीनं त्याच्या आयुष्यात आलेला. पण मगाशी जशी सुरुवात करताना प्रज्ञा म्हणाली की हा काही संघर्ष अर्थातच सोपा नाही आहे. आता मागं वळून बघताना या सगळ्या प्रवासाबद्दल काय काय भावना आहेत? हा म्हणजे प्रवास सोपा नव्हताच, कारण मी अभिनयाचं वर्कशॉप मी 2001 मध्ये केलं होतं. 2001 मध्ये मी प्रोफेसर वामन केंद्रेंकडे अभिनयाचं वर्कशॉप केलं आणि त्याच्यानंतर पहिलं काम 2006 मध्ये. पण मग मधल्या काळामध्ये काय होतं? 2001 ते 2006 या काळात काय केलं? चाचपडत होते फक्त, म्हणजे काय करायचंय, नक्की कुणाला भेटायचंय. काही ऑफिसेसमध्ये जाऊन तेव्हा असं सांगितलं जायचं ना की अरे फोटो लागतात. मग अरे फोटो कसं, तर माझ्यासारख्या मुलीला असं वाटायचं की कुठेतरी स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढायचं, तर नाही त्याच्यासाठी थोडे वेगळे फोटो काढले पाहिजेत. पण मी काय तेव्हा वेगळे काढले नव्हते, स्टुडिओमधलाच फोटो. मग एकेका ऑफिसमध्ये जाऊन द्यायचा तो फोटो. त्याच्यामध्ये ना मी असंच कुणाकुणाकडून कळतं ना आपल्याला. एकतर वर्कशॉप केल्यानंतर काय आहे, 15 दिवसाच्या वर्कशॉप नंतर अचानक असं सगळ्यांना आम्हाला वाटायला लागतं ना, अरे आपण भेटूया, आपण काहीतरी करूया, आपण काहीतरी स्किट करूया, हे करूया. असं मग थोडे दिवस भेटत राहतो, आठवड्यातून एकदा वगैरे भेटायचं. मग त्याच्यातून गोष्टी कळत होत्या की कुणाला जाऊन भेटायचंय किंवा आपण ग्रुपने मिळून काहीतरी करता येईल का, असं काही काही चाललं होतं. मध्येच मला माझ्या एका मैत्रिणीकडून कळलं की दूरदर्शनमध्ये एक शॉर्ट फिल्म चं कास्टिंग चालू आहे. तर मग मी म्हटलं की ओके आपण तिथे जाऊया. मग मी तिथे गेले. शरण बिराजदार म्हणून होते डिरेक्टर. तर मग मी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांना सांगितलं मी असं असं वर्कशॉप केलंय वगैरे. पण मग त्यांनी मला सांगितलं पण कास्टिंग सगळं झालंय, आम्हाला एक असिस्टंट हवी आहे, तर तू असिस्टंट म्हणून काम करशील का. तर मला असं तेव्हा थोडंसं वाईट वाटलं होतं की यार आपण म्हणजे अभिनयासाठी आलो होतो आणि असिस्टंट म्हणून विचारतायत. पण नंतर मग तेव्हा जी काही जवळची माणसं होती, चांगला सल्ला देणारी वगैरे, त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ना छाया, म्हणजे काहीच न करण्यापेक्षा तू असिस्टंट म्हणून जॉईन हो, ओळखी होतील आणि ओळखीतून मग आणखीन गोष्टी कळतात ना. तर मग नंतर मी विचार केला की ठीक आहे जाऊ आपण. मग मी असिस्टंट म्हणून जॉईन झाले होते. फाट्याचं पाणी नावाची एक त्यांची शॉर्ट फिल्म होती आणि त्याचं बारामतीला शूट होतं. तर मग मी गेले इकडे, मग ते सगळं असिस्टंटगिरी माझी चालू होती. पण त्याच वेळेला ऐन वेळेला जी भूमिका मिळाली ती त्या फाट्याच्या पाणीमध्येच होती का वेगळा कुठला होता? त्याच्यातच होतं. म्हणजे मी गेले आणि बारामतीला शूट सुरू झालं. अरुण दादा होता तिथे, अरुण नलावडे, नंदू माधव असे कलाकार होते आणि ना शूट चालू झालं. मी आपलं असिस्टंट, म्हणजे मला असंही आयत्याळी असिस्टंट म्हणून ठेवलं होतं, तर ती त्यांना इतरच कामं जास्त होती की याचे कपडे घेऊन ये, याला बोलवून आण वगैरे, हेच होतं. पण मी एन्जॉय करत होते सगळं ते. माझ्यावर तेव्हा एक संदेश राणे नावाचा असिस्टंट होता. तर आम्ही दोघंही कोकणातले ना, त्यामुळे एक मला असं होतं की बाबा हा आहे बरोबर. हां. आणि काय झालं, ज्या रोलसाठी मी गेले होते ना भेटायला, त्याचं उद्या शूट असणार होतं आणि अचानक आदल्या दिवशी संध्याकाळी कळलं की ती ॲक्ट्रेस येत नाहीये. आणि मग ते होतं ना की अशा वेळी अचानक सगळ्या असिस्टंट, म्हणजे मी काल पण एका सेटवर बोलत होते की कुठेच काही नाही सापडलं की असिस्टंट असतो कोणत्याही गोष्टीला. अचानक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून उभं करायचंय तरीही, किंवा कोणत्याही कामाला. तसं त्यांचं असं झालं तर आयत्याळी कोण ॲक्ट्रेस शोधणार ना. म्हणजे छाया तू करशील का, तर मी म्हटलं हो. आणि मी पहिल्यांदा कॅमेरा तेव्हा फेस केला. आणि खरं सांगते, खरं तर तेव्हा मी कॅमेराकडे बघितलंही नाही. मी आत्ता काही दिवसांपूर्वी ते फोटो अचानकच असे सापडले, घरी साफसफाई करत होते तेव्हा मी बघितलं की अरे. पण
म्हणजे घरामध्ये वातावरण तर काही ऍक्टिंग बिक्टिंगचा काही संबंधच नव्हता. शाळा कुठली होती, राहायला कुठं? मी मुंबईत कलिना. हो.